आज बनवत आहोत आपण वडा सांबर. बघूयात त्याची रेसिपी. एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे. आता ही व्यवस्थित पाण्याने धुवून 1-2 तास पाण्यात भिज 2 तासांनी डाळ बघू शकतो किती छान भिजलेली आहे. आता यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण हे थोडंसं पाणी टाकून आता याची बारीक पेस्ट करून घेऊ. अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं. बॅटर हे चांगल्या प्रकारे बारीक झालेलं आहे. यात आता आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीर वरून टाकायची असेल तर वरून टाकू शकता किंवा मग आपण डाळ काढतो त्यामध्ये बारीक पण करू शकता. आणि आता चवीपुरतं मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यात एकसारखं. म्हणजे आपले वडे जे आहे ते व्यवस्थित छान अशा गोल आकारात येतील. यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून 5 मिनिटं बॅटर असंच राहू द्यायचं. तर छोट्या बाउलमध्ये पाणी घेतलं तर थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून आपल्या चमच्याला चिटकणार नाही बॅटर. आणि बॅटर पण चांगल्या प्रकारे हे झालेलं आहे आपलं फर्मेट. आता एकदा मिक्स करून घ्यायचं आणि वडे तयार करायला घ्यायचे. त्यासाठी हा चमचा घेतलाय मी, आपला भाजीचा जो असतो तो. तेल पण चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. आता एकदम वडे करू. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि तो चमचा लावायचा. हे बॅटर घ्यायचं, मध्ये फोल्ड करायचं त्याला आणि आला त्यात सोडायचं अशा प्रकारे. थोडंसं थांबायचं म्हणजे तो बरोबर आपोआप तो कढईमध्ये पडतो. बघा वडे तळून अगदी रेडी आहेत आणि आकार पण बघू शकता तुम्ही किती छान झाला. आवाज पण बघा एकदम कुरकुरीत दिसतात. तेल व्यवस्थित निथळू द्यायचं जेणेकरून आपल्या प्लेटला पण जास्त तेल राहणार नाही. अशा प्रकारे आपला वडा सांबार हा रेडी झालेला आहे. Thank you for watching video. Please like, share and subscribe.